पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा क्षेत्रात एस.बी. देशमुख कंपनीकडून वृक्षतोड परवानगी मिळालेली नसतानाही झाडे कापण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे। झाई, बोर्डे, तारापूर, परणाली, सफाळे, पारगाव, वरई तसेच टेंबी खोडावे परिसरातील रस्ते सुधारणा कामांसाठी बाधित वृक्ष तोडीसाठी अर्ज करण्यात आला होता। मात्र अधिकृत परवानगी अद्याप प्राप्त नसल्याचे समोर आले आहे। तरीही काही ठिकाणी झाडांची कत्तल झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। सफाळे परिक्षेत्र वनाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्या कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी बोईसर विधानसभा प्रतिनिधी रवी आनंद भोईर यांचा रिपोर्ट। नमस्कार, माझं नाव रवी आनंद भोईर। आज आम्ही आलो सार्वजनिक माहिती अधिकार वन परिक्षेत्र अधिकारी पालघर कार्यालय सफाळे येथे। आम्ही माहितीचा अधिकार 2005 अंतर्गत एक अर्ज दिला होता श्री रीता वैद्य मॅडम यांच्या कार्यालयामध्ये। आज 20/4/26 रोजीपासून मी मॅडमला कॉन्टॅक्ट करतोय। त्याच्यानंतर झाई, बोर्डी, तारापूर, परणाली, पारगाव ह्या अंतर्गत ह्या लोकांनी इथे एक एस.बी. देशमुख म्हणून कंपनी आहे नाशिकची। एस.बी. देशमुख कंपनीने झाडाची ह्या मॅडमने फक्त छपाईचं काम दिलं होतं। छपाई सांगून ह्या लोकांनी कटाई करून घेतली, बरीचशी झाडं कटाई करून घेतलेली आहे। सदरची जी गोष्ट आहे ही सागरी पोलीस ठाणे केलवा अंतर्गत त्यांच्याकडे पण ह्याची माहिती आहे। तिथे हा आयसर टेम्पो पकडलेला आहे। आयसर टेम्पोच्या पूर्ण झाडं ह्या लोकांनी तोडलेली आहेत। ती रात्रीच्या वेळेस ती पूर्ण झाडं तोडली गेली होती। आम्ही वैद्य मॅडमला 1-2 दिवसांनी फोन केला असता मॅडमने सांगितलं का आमच्याकडून कसल्याही प्रकारची आम्ही परवानगी दिलेली गेलेली नाही। तेव्हापासून मॅडम आजपर्यंत आम्हाला समोर फक्त फोनवर बोलले नाहीत, समोरासमोर कधीच भेटले नाहीत। आणि त्याच्यासाठी आम्ही एक माहितीचा अर्ज केला होता। त्या माहितीच्या अंतर्गत मध्ये 6/5/2026 रोजी आम्हाला माहिती देण्यासाठी मॅडम टाळाटाळ करत आहे। आम्हाला आता ह्याच्यामध्ये सरळ लिहिलं आहे मॅडमने 13/5/2000 रोजी सफाळे वन परिक्षेत्र कार्यालयात आपण 11 ते 5 वाजेपर्यंत यायचं आहे। आणि त्याच्यानंतर शेवटची ओळ अशी लिहिलेली आहे की सदर दिवशी आपण उपस्थित न राहिल्यास आपणास या माहितीची आवश्यकता नाही असं गृहीत धरण्यात येईल। आणि माहितीच्या अधिकारात असं कधीच लिहिलं गेलेलं नाही, तसं मॅडमने इथे अर्जात लिहिलेलं आहे। त्या 13 तारखेनंतर 13/5च्या नंतर आपण कधी आला तर तुम्हाला ती माहिती दिली गेली नाही। ह्याचा अर्थ मी असा समजावा का एस.बी. देशमुख ही जी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन कंपनी त्याचं साठवलोट ह्या मॅडम बरोबर काय आहे का? कारण की आज एवढ्या दिवसापासून मी मॅडमला भेटायला इथे येत आहो, तरी पण ह्या कार्यालयात मॅडम कधी भेटतच नाही। आज मी हालचाल रजिस्टरवर पण चौकशी केली, त्यांचे क्लार्क आहेत त्यांच्याकडे चौकशी केली असता इथले क्लार्क पण मला सांगत नाहीत का कुठे आहेत मॅडम काय आहेत। मी माझ्या मोबाईलवरून भ्रमणध्वनीवरून त्यांना फोन केले, मॅडम फोन उचलत नाही। ऑफिस कार्यालयातून मॅडमनी पण फोन केले असता वैद्य मॅडम फोन उचलत नाहीत। याचा अर्थ काय समजावा? मला तर असंच वाटते आहे की एस.बी. देशमुख कंपनी आणि मॅडम ह्यांचं साठवलं काहीतरी आहे, त्याच्यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे।